Greetings for the day. In today's session, we are going to start with grammar section of English language. Most of us believe the fact that grammar is really difficult. But in reality, grammar is not that way difficult. It's because we fail to understand the mathematical concept of transforming one sentence into another form. As we know that we are all from Marathi medium school, so it will be difficult for us to learn English grammar, that is a third compulsory language for all of us. And we find it difficult to understand the concepts involved in a transformation of one sentence into another form. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना ह्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या वाक्यांचं ट्रान्सफॉर्म करताना अडचणी येतात, कारण की आपण बारीक बारीक गोष्टींकडे त्या ठिकाणी लक्ष देत नाही. आजचा आपला जो टॉपिक आहे तो तुमचा, माझा आणि सर्वांचा आवडता असा टॉपिक, तो म्हणजे चेंज द व्हॉइस. म्हणजे चेंज द व्हॉइस म्हणजे काय करायचं, तर एक लक्षात ठेवायचं, एका वाक्याचं दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतर करणे होय. बघा, व्हॉइस म्हणजे नेमकं काय की तुम्हाला एका प्रकारचं वाक्य दिलं जाईल आणि तुम्हाला दिलेलं एका प्रकारचं वाक्य त्याचं दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतर करायचं. आता मराठी भाषेमध्ये असं आपण चेंज द व्हॉइस, याला काही लोक म्हणतील की त्याला आपण प्रयोग असं म्हणतो, परंतु मराठी भाषेचं व्याकरण आणि इंग्रजीचं व्याकरण याच्यामध्ये बेसिक फरक असा आहे की मराठीमध्ये आपल्याला 3 प्रयोग पाहायला मिळतात. ते कोणते? कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. म्हणजे जर मला इंग्रजीचं ग्रामर शिकायचं असेल तर आय मस्ट नो द ग्रामर ऑफ माय मदर टंग. आणि जेव्हा मी त्या माझ्या व्याकरणाचा अभ्यास करतो तेव्हा त्याचा अभ्यास मला या ठिकाणी ऍप्लिकेबल होणार आहे. परंतु मराठी भाषेमधला प्रयोग आणि इंग्रजीमधला चेंज द व्हॉइस यांचा तसा काही संबंध नाही, हे लक्षात ठेवा. फक्त आपण ज्या वेळेला व्हॉइस ही संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी लक्षात ठेवायचं की इंग्रजीमध्ये व्हॉइस 2 प्रकारचे असतात. आता हे 2 प्रकारचे असणारे व्हॉइस कोणते, तर यातला पहिला जो आहे तो म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइस आणि दुसरा व्हॉइस जो आहे तो म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस. आता हे ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय हे समजून घेताना first thing that we need to understand that in active voice the sentence ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय की ज्या वाक्याची सुरुवात सब्जेक्टने. आता एक लक्षात ठेवायचं की जेव्हा केव्हा तुम्हाला व्हॉइस हा कंटेंट शिकून घ्यायचा आहे त्यावेळेला वाक्यातले 3 गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. एक म्हणजे सब्जेक्ट, दुसरं म्हणजे वर्ब आणि तिसरं म्हणजे ऑब्जेक्ट. कारण जोपर्यंत हे 3ही भाग आपल्या एखाद्या वाक्यामध्ये येत नाही तोपर्यंत चेंज द व्हॉइसचं वाक्य होऊ शकत नाही. कारण की चेंज द व्हॉइसचं वाक्य करण्याकरता सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट, दिस 2 थिंग्स आर मॅन्डेटरी अँड मोस्ट ऑफ ऑल द वर्ब शुड बी देअर. म्हणजे असं एखादं वाक्य की ज्या वाक्याची सुरुवात कर्ता अधिक क्रियापद अधिक कर्म अशी झालेली आहे, अशा वाक्यांचं तुम्हाला चेंज द व्हॉइस करणं हे जास्त सोपं जातं. अर्थात या ठिकाणी लक्षात ठेवायचं ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय की असं वाक्य ज्या वाक्याची सुरुवात कर्त्यानं झालेली आहे त्याला म्हणायचं ऍक्टिव्ह व्हॉइस. अँड पॅसिव्ह व्हॉइस मीन्स व्हॉट? पॅसिव्ह व्हॉइस मीन्स द सेंटेन्स बिगिन्स विथ द ऑब्जेक्ट. म्हणजे बघा की पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय की वाक्याच्या सुरुवातीला करता येत नाही तर वाक्याच्या सुरुवातीला ऑब्जेक्ट म्हणजे कर्म येतं.
म्हणजे फरक लक्षात आला का की ऍक्टिव्ह व्हॉइस दॅट बिगिन्स विथ सब्जेक्ट, पॅसिव्ह व्हॉइस दॅट बिगिन्स विथ ऑब्जेक्ट. म्हणजे असं एखादं वाक्य जे तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन करण्याकरता दिलेलं असतं, either that sentence is of active voice or it is of passive voice. Now the question is, what should we do in order to transform active voice to passive voice and passive voice to active voice? म्हणजे आता आपल्याला काही गोष्टी समजून घ्या. पहिली गोष्ट की व्हॉइस दोन प्रकारचे असतात, एक ऍक्टिव्ह व्हॉइस आणि दुसरा पॅसिव्ह व्हॉइस. नोट डाऊन दॅट थिंग्स. इन ऍक्टिव्ह व्हॉइस द सेंटेन्स बिगिन विथ सब्जेक्ट, म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइसची सुरुवात वाक्यातील कर्त्यानं होते. आणि दुसरी गोष्ट पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय, द सेंटेन्स बिगिन्स विथ ऑब्जेक्ट, वाक्य सुरुवात कर्मानं होतं. म्हणजे आता एक गोष्ट लक्षात घ्या की पहिल्यांदा आपल्याला समजून घेतलं पाहिजे दॅट हाऊ वी आर गोइंग टू आयडेंटिफाय दॅट व्हॉट टाइप ऑफ व्हॉइस इज गिव्हन फॉर अस फॉर ट्रान्सफॉर्मेशन. कोणत्या प्रकारचं वाक्य हे आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन करता दिलेलं आहे ते पहिल्यांदा आपल्याला समजून घेता आलं पाहिजे. आता हे ओळखायचं कसं, आता हा सगळा भाग मी एकदा पुसून घेतो. तुम्हाला ह्या प्रकारचं एक वाक्य दिले, द प्रिन्स समन द गर्ल. द प्रिन्स समन द गर्ल. आता या ठिकाणी तुम्हाला तीन गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतील. एक म्हणजे त्या वाक्यामध्ये आपल्याकडे काय सब्जेक्ट आहे, दुसरं म्हणजे त्या वाक्यामध्ये काय वर्ब आहे, तिसरं म्हणजे त्या वाक्यामध्ये काय ऑब्जेक्ट आहे. कुठल्याही ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये, पॅसिव्ह व्हॉइसचं ऍक्टिव्ह व्हॉइस करताना लक्षात ठेवायचं की त्या भागामध्ये तुम्हाला कर्ता, क्रियापद, कर्म असणं आवश्यक आहे. जर एखाद्या वाक्यामध्ये असा कंटेंट नसेल तर तो त्या वाक्यात फक्त जर केवळ व्हर्ब आणि ऑब्जेक्ट दिला असेल तर त्याचं ट्रान्सफॉर्मेशन हे लेटनी केलं जातं. त्याला ट्रान्सफॉर्मेशन कशी करतात, लेटनी करतात. तो भाग आपण नंतर बघू. आता आपलं बेसिक चालू आहे की ते कोणतं, की द प्रिन्स समन द गर्ल. आता ह्या वाक्यामध्ये तुम्हाला 1 2 3 4 5 वर्ड्स आर देअर, बट दीज वर्ड्स आर असोसिएटेड विथ इच अदर विथ द सब्जेक्ट अँड विथ द ऑब्जेक्ट. आता नॉर्मली आपल्याला माहिती आहे की दॅट इन केस ऑफ इंग्लिश वी फाइंड वर्ब इन द मिडल पार्ट. नॉर्मली लक्षात ठेवायचं की इंग्रजीमध्ये वाक्यरचना आपण जी करतो त्या वाक्यरचनेमध्ये नेहमी क्रियापद वाक्याच्या मध्ये येतं. सो इन इंग्लिश sentence frame we got verb in the middle part. Okay, what is the verb summoned? म्हणजे यातला मूळ शब्द, what is the original form of that word is summon. Okay, and the past form of this summon is summoned. मूळ शब्द आहे summon आणि त्याचा आहे past tense summoned. आता ह्या ठिकाणी इथं बघितलं तुम्ही मूळ शब्द काय समन. आता आपल्याला शिकायचं काय की हाऊ टू आयडेंटिफाय सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स. सो इन ऑर्डर टू आयडेंटिफाय इथं काय लिहिलं आपण,
In order to identify the subject and the object of the sentence, we should ask questions to the verb. वाक्यातल्या क्रियापदाला जर तुम्ही प्रश्न विचारला तर तुम्हाला obviously you will get two answers. The first answer is subject of the sentence and the second answer is object of the sentence. म्हणजे वाक्यातल्या मुख्य क्रियापदाला जर तुम्ही प्रश्न विचारले तर त्या प्रश्नामधनं तुम्हाला काय काय मिळणार आहे? तुम्हाला मिळणार उत्तर द सब्जेक्ट अँड द ऑब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स. सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट हे कधी मिळणार आहेत? जेव्हा तुम्ही त्या वाक्यातल्या व्हर्बला म्हणजे क्रियापदाला प्रश्न विचाराल त्यावेळेला. आता हे प्रश्न कोणत्या शब्दांनी विचारायचे? ऑलवेज कीप टू थिंग्स इन माइंड. इन इंग्लिश वी गॉट वन वर्ड हू. इफ यू आस्क अ क्वेश्चन to the verb that begins with who, obviously the answer you get is subject of the sentence. जर तुम्ही त्या क्रियापदाला who नी प्रश्न विचारला तर तुम्हाला मिळणारा उत्तर हे त्या वाक्यातला सब्जेक्ट म्हणजे काय असतो? कर्ता असतो. And if you pose a question with what, with the help of main verb, you will get object of the sentence. जर तुम्ही त्याला व्हॉट नी प्रश्न विचारला तर ते येणारं उत्तर तुमचं ऑब्जेक्ट असणार आहे. आता इथं महत्वाची गोष्ट कोणती? महत्वाची गोष्ट कोणती? वर्ब आहे. सो दॅट वर्ब इट शुड आस्क क्वेश्चन विथ हू, देन यू विल गेट सब्जेक्ट. इफ यू आस्क द क्वेश्चन विथ व्हॉट, you will get the answer as object. ओके. आता तुम्हाला काय करायचंय? हू नी प्रश्न विचारायचा आहे, व्हॉट नी प्रश्न विचारायचा आहे. हू नी प्रश्न विचारला you will get answer subject of the sentence. If you begin the question with what, you will get object as an answer of that question. Okay. Now two words are important in order to find out subject and object of the sentence are who and what. Now let's see. The prince summoned the girl. आता या ठिकाणी आपण पहिल्यांदा who नी प्रश्न तयार करू. इथं बघा आपण पहिल्यांदा इथं who हा शब्द लिहू, इथं summoned हा शब्द आहे, इथं past tense आहे म्हणून आपण वापरणार did. who did वापरला म्हणून या क्रियापदाचं मूळ रूप लिहिणार आपण summon. Now the first question that begins with who did summon the girl, and your answer is what? The prince. बघा आता ऑब्वियसली तुम्ही प्रश्न विचारलाय who नी आणि तुम्ही who नी प्रश्न विचारला म्हणजे तुम्हाला मिळणारं उत्तर द प्रिन्स हे वाक्यातलं काय झालं? सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स. आता वाक्यातला हा सब्जेक्ट वाक्याच्या सुरुवातीला आहे का शेवटी आहे? सुरुवातीला आहे. So that's why if the sentence begin with subject, it means that the sentence is of active voice and that active voice sentence should be converted. It should be transformed into passive voice. Okay. Now the next question that we have to pose. What did the prince summon? What did? Actually, what did tells you whom did the prince summon? That is the most correct. But इथं आपल्याला ऑब्जेक्ट फाइंड आउट करायचा आहे. What did the prince summon? And you will get the answer that is the girl. Now we get two things from the sentence. We get subject of the sentence. We get object of the sentence. Once you frame the question to the given statement, it will explain the thing that of what type of voice should be converted into other form. म्हणजे दिलेलं वाक्य कोणत्या वॉइसचं त्या वॉइसचं तुम्हाला कशामध्ये रूपांतर करायचंय. All these are the basic things that we are learning right now. Okay, somebody will find it difficult to frame a question. As far as possible, you frame the questions in English. The question should begin with who, what, who or what. If your question begins with that, if you are able to frame the question, then obviously you get this answer that is subject and object. परंतु बऱ्याच मुलांच्या मराठी माध्यमांच्या मुलांच्या अशा अडचणी असतात की त्यांना बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी
वाक्यातला कर्ता आणि वाक्यातलं कर्म शोधता येत नाही. अशा वेळेला काय करायचं की साधी सोपी पद्धत जी आहे त्या साध्या सोप्या पद्धतीप्रमाणे पहिल्यांदा आपण असं करू, त्या ठिकाणी समन हा शब्द लिहू. अगदी ज्यांना क्वेश्चन फ्रेम करताच येत नाहीये त्यांच्याकरता याच्या शेवटी एक शब्द लिहायचा केलं. कुठलंही वाक्य येऊन द्या, शेवटी शब्द लिहायचा केलं. आता हूचा अर्थ काय होतो? कोणी. आता बघा, कोणी समन केलं, तुम्हाला उत्तर मिळतं द प्रिन्स. ओके. आता हूच्या ऐवजी आपण म्हणू काय समन केलं, तुम्हाला उत्तर मिळतं द गर्ल. This is the easiest method to identify subject and object of the sentence. एखाद्या वाक्यामधलं कर्ता आणि कर्म शोधण्याकरता ही सर्वात सोपी पद्धत जी आहे ती या पद्धतीची आहे की माझं इंग्रजी कच्चं आहे, मला येत नाहीये, पण मला ते वाक्यात ट्रान्सफॉर्म करायचंय. हे जर मी एकदा ठरवलं असेल तर मी साधी पद्धत का वापरली, मी क्रियापदाचं मूळ रूप लिहिलं, शेवटी शब्द लिहिला केलं. कोणी समान केलं, उत्तर आलं द प्रिन्स. काय समान केलं? द गर्ल. सो ऑब्विसली अशा एका साध्या सोप्या पद्धतीने सुद्धा तुम्ही वाक्यातला सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट हे आयडेंटिफाय करू शकता. पण या ठिकाणी प्रश्न असा आहे की वेदर दिस मेथड इज अप्रोप्रिएट टू व्हेरी रिगार्डिंग द सेन्स ऑफ जस्टिफिकेशन. वी कॅन से दॅट दिस इज द मेथड which should be followed by the students who are unable to frame the questions in English. ही पद्धत त्याच मुलांना करता आहे ज्यांना इंग्रजीमध्ये प्रश्न तयार करता येत नाहीत. अगदी तुम्हाला कमी वेळामध्ये जर तुम्हाला ते वाक्य पूर्ण करायचं असेल तर तुम्हाला ही सोपी पद्धत वापरता येईल की त्या ठिकाणी कोणी समन केलं आणि काय समन केलं. अशा प्रकारे कुठल्याही ग्रामरच्या पुस्तकामध्ये असं तुम्हाला हे नियम पाहायला मिळणार नाही की काय समन केलं, कोणी समन केलं, किंवा क्रियापद बदलायचं शेवटी केला शब्द लिहायचा आणि त्याच्या पुढे कोणी काय लिहायचं तुम्हाला उत्तर मिळेल. ही अनुभवातनं with the experience that I learned that number of students they fail to recognize the subject and object of the sentence, and that's why the confusion is there. They do not understand what type of voice is actually mentioned. त्या मुलांना हे कळतच नाहीये की नेमकं सब्जेक्ट कोणता आणि ऑब्जेक्ट कोणता. म्हणजे काहीतरी वेडावाकडे उत्तर लिहायचं. प्रश्न ऑब्विसली प्रश्न असतो ऍक्टिव्ह व्हॉइसचा, आपण लिहायचं उत्तर आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये लिहायचं असतं, आपण ऍक्टिव्ह व्हॉइसचा अजून ऍक्टिव्ह व्हॉइस करतो. त्याच्यामुळं आपल्या हा मराठी माध्यमांच्या पोरांचा होणारा जो गोंधळ आहे तो गोंधळ कमी करण्याकरता ही सोपी पद्धत क्रियापद मध्ये लिहायचं, शेवटी शब्द लिहायचं केलं, त्याच्या पुढे लिहायचं कोणी समन केलं, कोणीनी प्रश्न विचारला तुम्हाला उत्तर मिळणार सब्जेक्ट, काय समन केलं तुम्हाला उत्तर मिळणार ऑब्जेक्ट. आता तुम्हाला दोन गोष्टी या ठिकाणी कळल्या. कोणत्या गोष्टी कळल्या की वाक्यातला सब्जेक्ट आहे द प्रिन्स, वाक्यातला ऑब्जेक्ट आहे द गर्ल. ओके. आता ह्या वाक्याचं ट्रान्सफॉर्मेशन करायचंय. The sentence actually begins with subject, that's why the given sentence is of active voice, and that active voice sentence I am going to transform into passive voice. बघा आता ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर करताना आपल्याला काही शब्दांची त्याच्यामध्ये भर घालावी लागते जे मूळच्या वाक्यामध्ये नसणार आहेत. आता बघा आपण त्या वाक्यात सुरुवात करणार ऑब्जेक्टनी, मग आपण लिहिलं द गर्ल. ठीक आहे. आता इथं बघा, इथं वाक्याच्या कर्त्यानंतर आफ्टर सब्जेक्ट यू डू नॉट फाइंड द वर्ड्स लाईक एम, इज, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड. अशा प्रकारचा कुठलाही शब्द सहाय्यकारी क्रियापद ऑक्झिलरी वर्ब्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत नाही. मग आता फक्त लक्षात ठेवायचं की या ठिकाणी ह्या क्रियापदाचं मूळ रूप दिलंय का? नाही. या क्रियापदाचं काय दिलंय? इथं क्रियापदाचं भूतकाळी रूप दिलंय. आता विदाउट थिंकिंग एनी व्हॉट टाइप ऑफ स्पेस इज देअर याचा विचार करूच नका. इथं फक्त बघा की क्रियापदाचं इथं काय दिलंय? भूतकाळी रूप दिलंय. त्याच्या अगोदर कुठलाही ऑक्झिलरी वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद नाहीये. जर तुम्हाला अशा प्रकारची कंडिशन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाली तर डायरेक्टली या वाक्याचं ट्रान्सफॉर्मेशन करताना तिथं क्रियापदाचं भूतकाळी रूप दिले म्हणून वॉज किंवा वेअर याचा वापर तुम्हाला करायचा आहे. वॉज किंवा वेअर इट शुड बी यूज अकॉर्डिंग टू द पर्टिक्युलर form of the given object. If the form of the object is singular, we are going to use was. If the form of the object is plural, we are going to use where. आता the girl म्हणलेले,
द गर्ल म्हणजे एकच मुलगी म्हणून सिंग्युलर आहे म्हणून त्या ठिकाणी येणार वॉज. ठीक आहे. आता द गर्ल बघा मूळच्या वाक्यामध्ये वॉज हा शब्द कुठेही नाहीये. तो आपण काय करतोय या ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर करतोय. एका इंग्रजीच्या वाक्याचं रूपांतर दुसऱ्या पद्धतीने म्हणजे एक घास असा खाल्ला काय असा खाल्ला काय तो तोंडातच जाणार आहे. म्हणजे ह्या व्हॉइसचं वाक्य एखाद्या व्हॉइसचं वाक्य एका फॉर्म मधनं दुसऱ्या फॉर्म मध्ये केलं किंवा दुसऱ्या फॉर्म मधनं पहिल्या फॉर्म मध्ये केलं भाग एकच आहे. द गर्ल वॉज. आता हे ज्यावेळेला तुम्ही इथे लिहिताय वॉज हे वॉज लिहून झाल्यानंतर या क्रियापदाचं या ठिकाणी तिसरं रूप वर्ब ऑफ पास्ट पार्टिसिपल आपल्याला त्या ठिकाणी लिहायचंय. लक्षात काय ठेवायचं ज्या क्रियापदाचा भूतकाळ डी किंवा ईडी लागून होतो ज्या क्रियापदाचा भूतकाळ डी किंवा ईडी लागून होतो त्याचं तिसरं रूप नेहमी तेच राहतं. म्हणजे जर परीक्षेमध्ये तुम्हाला डी किंवा ईडी लागून एखादं क्रियापद त्या ठिकाणी दिलं असेल तर ओळखून घ्यायचं की त्याचा पास्ट टेन्स तोच आहे आणि पास्ट पार्टिसिपल सुद्धा तोच राहणार आहे. म्हणून त्या ठिकाणी आपण घेतला समन. आता वाक्यामध्ये जास्तीचा कोणता शब्द आहे का या ठिकाणी या वाक्यात जास्तीचा असणारा म्हणजे सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट नंतर जास्त असणारे शब्द कोणते आहेत का की असा शब्द कोणत्या वेळेला कधी कोठे कशासाठी यासारखे शब्द या ठिकाणी अजिबात नाहीये. जे वाक्यामधली प्रोसेस ऍक्शन डिस्क्राईब असा कुठलाही शब्द नाहीये. त्याच्यामुळं ते लिहून झाल्यानंतर आपल्याला लिहायचंय बाय आणि हा जो करता आहे हा करता जेव्हा तुम्ही शेवटी लिहाल जर या ठिकाणी प्रोनाउन असतं तर आपण त्याची द्वितीय केली असते. या ठिकाणी प्रोनाउन नाही डायरेक्ट ते नाउनच दिलेलं आहे म्हणून द प्रिन्स. आता वाक्य कसं झालं बघा मूळ तुमचं वाक्य आहे द प्रिन्स समन द गर्ल. द प्रिन्स समन द गर्ल. आता उत्तर काय पहा द गर्ल वॉज समन बाय द प्रिन्स. आता ह्या वाक्यामध्ये मूळच्या वाक्यात नसणारे शब्द बघा. मूळच्या वाक्यामध्ये वॉज नाहीये मूळच्या वाक्यामध्ये बाय नाहीये आणि मूळच्या वाक्यात वर्ब ऑफ पास्ट टेन्स दिलं होतं. तुम्ही या ठिकाणी त्याचं पास्ट पार्टिसिपल लिहिलं आहे. एक गोष्ट लक्षात घ्यायची पुन्हा एकदा ज्या क्रियापदाचा भूतकाळ ईडी किंवा डी लागू होतो त्या क्रियापदाचं तिसरं रूप नेहमी तेच राहतं कारण ह्याला म्हणतात रेग्युलर वर्ब्स. आणि इरेग्युलर वर्ब्स म्हणजे काय की ज्यांचा भूतकाळ होण्याकरता डी किंवा ईडी या प्रत्ययांची गरज पडत नाही. चेंज द व्हॉइस जर परफेक्टली करायचं असेल तर तुम्हाला क्रियापदाचं मूळ रूप क्रियापदाचा भूतकाळ क्रियापदाचं तिसरं रूप या तीन गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजे कुठल्याही क्रियापदाची ऍक्च्युअली रूप असतात 5. एकूण किती रूप असतात 5. म्हणजे मूळ रूप त्या मूळ रूपानंतर मूळ क्रियापदाचा भूतकाळ क्रियापदाचे तिसरं रूप क्रियापदाचा आयएनजी प्रत्यय आणि क्रियापदाला यस आणि ईएस हे प्रत्यय लागून होणारा शब्द. उदाहरणार्थ मूळ शब्द आहे गो त्याचा भूतकाळ वेंट त्याचा पास्ट पार्टिसिपल गॉन गो वेंट गॉन. त्यानंतर त्याचा आयएनजी प्रत्यय गोईंग आणि त्यानंतर त्याचा एस किंवा एस प्रत्यय गोज. म्हणजे गो वेंट गॉन गोईंग गोज ही त्याची 5 रूप आहेत. परंतु जेव्हा चेंज द व्हॉइस तुम्ही बघता त्यावेळेला तुम्ही फक्त रूप लक्षात ठेवायची 3 मेन वर्ब वर्ब ऑफ पास्ट टेन्स वर्ब ऑफ पास्ट पार्टिसिपल. म्हणजे मुख्य क्रियापद क्रियापदाचा भूतकाळ आणि क्रियापदाचे तिसरे रूप या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. यात एक गोष्ट लक्षात घ्यायची की जेव्हा तुम्ही ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस करता तेव्हा तुम्हाला काही शब्दांची ऍडिशन करावी लागते. आता ग्रामरच्या नवीन नियमानुसार तुम्ही इथपर्यंत जरी वाक्य केलं द गर्ल वॉज समन्ड युअर पॅसिव्ह व्हॉइस सेंटेन्स इज ऍक्च्युअली डन. हे तुमचं वाक्य इथपर्यंत लिहिलं तुम्ही हे पूर्ण झालेलं आहे. परंतु बऱ्याच टायमाला काय होतं की आपण बाय लिहून तो करता दिला असेल तर त्या कर्त्याची द्वितीय लिहित नाही किंवा त्या नाउन जर त्या ठिकाणी नाउन त्या ठिकाणी आपण लिहित नाही. म्हणजे हे ऍक्च्युली दिस थिंग्स आर नॉट मॅन्डेटरी हे कंपल्सरी नाहीये. पण तुम्ही त्या वाक्याचं ट्रान्सफॉर्मेशन केलंय हे क्लॅरिफिकेशन जर तुम्हाला करायचं असेल तर बाय लिहून तो करता त्या ठिकाणी लिहा किंवा प्रोनाउन जर दिला असेल त्या प्रोनाउनची द्वितीय करा. म्हणजे ही असेल तर हिम होईल बरोबर. आय असेल तर मी होईल. शी असेल तर हर होईल. देअर असेल तर आर होईल. वी असेल तर अस होईल. इट असेल तर इटच ठेवायचं. म्हणजे हे फक्त ह्या बेसिक गोष्टी सगळ्यांनी आपल्याला समजल्या पाहिजेत. हे झालं तुमचं चेंज द व्हॉइस. आता आपल्याला अशी गोष्ट बघायची की ज्याच्याकरून तुम्हाला ही सगळ्या प्रकारची वाक्य एकाच वेळेला तुम्हाला आली पाहिजेत. आता व्हेन आय एम डुईंग विथ चेंज द व्हॉइस
Okay, that time I am not going to explain the thing that if the particular tense format is given and that tense format is transferred like this. म्हणजे हे दिलेलं वाक्य एका एका विशिष्ट प्रकारच्या काळामधले या काळातल्या वाक्याचं चेंज द वॉइस असं होतं. असं करायच्या ऐवजी फक्त गोष्ट लक्षात ठेवायची की त्या क्रियापदाच्या अगोदर कोणत्या प्रकारचा शब्द आलाय, त्याच्यावरनं तुमची चेंज द वॉइस म्हणजे ऍक्टिव्ह वॉइसचं पॅसिव्ह वॉइस कसं करावं हे कळलं पाहिजे. ओके, आता आपण हा भाग इथं पूर्ण करू. आता आपण बेसिकली डायरेक्टली आपण आता असं बघणार आहोत की जर समजा तुम्हाला वर्तमान काळातली प्रेझेंट टेन्स मधली वाक्यरचना दिली असेल. आता इथं एकाच वेळेला तुमचा टेन्स फॉर्मॅट सुद्धा या ठिकाणी पक्का होणार आहे. बघा, प्रेझेंट टेन्स म्हणजे कोणतं? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. बरोबर, म्हणजे जेव्हा तुम्हाला एखाद्या वाक्यामध्ये सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट अशा प्रकारची वाक्यरचना पाहायला मिळाली, सब्जेक्ट वर्ब म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप आणि ऑब्जेक्ट म्हणजे उदाहरणार्थ बघा, I drink a glass of water. I drink a glass of water. I drink a glass of water. आता हे वाक्य ज्यावेळेस तुम्ही बघताय त्यावेळेला या वाक्याचं एक निरीक्षण करा. या वाक्याच्या मध्ये जे क्रियापद आहे ते क्रियापद कोणतं आहे? ड्रिंक. आता या ड्रिंक या शब्दाला आयएनजी प्रत्यय आहे का? नाही. याचा पास्ट टेन्स दिलाय का? नाही. म्हणजे हे मूळ रूप आहे. म्हणजे एकदा एखाद्या क्रियापदाचं मूळ रूप काय आहे हे तुमच्या लक्षात असेल, तुम्हाला माहिती असेल, तर तुम्ही लगेच ओळखून घेता की हे प्रेझेंट फॉर्म मधलं वाक्य. ज्या वेळेला तुम्हाला एखाद्या वाक्यामध्ये करता त्याला जोडून क्रियापद त्यानंतर कर्म. आता काय ड्रिंक केलं? उत्तर येतं अ ग्लास ऑफ वॉटर. वाक्यातला ऑब्जेक्ट इट मे बी ऑफ वन वर्ड और इट मे कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ वर्ड्स. ओके, वाक्यातलं कर्म हे कधी कधी एका शब्दाचं किंवा त्यापेक्षा अधिक शब्दांचा समूह असू शकतो, हे लक्षात ठेवा. आय ड्रिंक अ ग्लास ऑफ वॉटर. आय ड्रिंक अ ग्लास ऑफ वॉटर. आता कोणी ड्रिंक केलं तर उत्तर मिळतं आय. आता बघा, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. इथं बघा, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. ज्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारची परिस्थिती पाहायला मिळेल. आता हे झालं तुमचं ऍक्टिव्ह व्हॉइसचं. या ऍक्टिव्ह व्हॉइसचं जेव्हा तुम्ही पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करणार आहात तेव्हा तुम्हाला ऑब्जेक्ट नंतर वापरायचे सहाय्यकारी क्रियापद एम, इज, आर. इथं लक्ष द्या, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. If such kind of situation or active voice is given, when you found that there is original form of the verb is used, that time when you convert that active voice into passive voice, you are going to use the forms like am, is, are. आता इथं काही लोक नियम सांगतात की begin the sentence with object, use proper form of to be, use past participle of the verb, add by and do the further things. ओके, म्हणजे वाक्याची सुरुवात कर्मानं करा, कर्मानंतर टू बीचं योग्य ते रूप वापरा, टू बीच्या रूपानंतर क्रियापदाचं तिसरं रूप लिहा आणि मग तिथं बाय लिहा आणि कर्ते द्वितीय करा. अशा प्रकारचे जे नियम आहेत त्या नियमांचा आधार न घेता ऍक्च्युली व्हॉट बेसिक ऑपरेशन्स आर बी डन. ओके, सॉरी, व्हॉट बेसिक ऑपरेशन्स वी आर गोइंग टू डू, दॅट इज इम्पॉर्टंट. सॉरी फॉर दॅट. आपण कोणत्या प्रकारचं त्या ठिकाणी रूपांतर करा, ते रूपांतर कसं करायचं हे लक्षात घ्या. तुम्ही नियमांच्या आधारे गेलात, हा माझा टू बीचं रूप काय वापरू, हा मग याचं पास्ट पार्टिसिपल काय, याचा विचार करण्यापेक्षा बेसिकली समजून घ्या पहिल्यांदा की फाइंड आउट द ऑब्जेक्ट अँड सब्जेक्ट. Once you understand that the given statement is of active voice and that we have to transform into passive voice, the things are easy. Once you understand the given statement is of active voice, we are going to transform it into active voice. म्हणजे जेव्हा तुम्ही ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करतो that you add something to the sentence. When you turn that passive voice into active voice, that we have to remove all those words we are going to add. आपण जे शब्द ऍड केले ते ऍड केलेले शब्द या ठिकाणी काढून घ्यायचे. आता बघा, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट अशा वाक्यांचं चेंज द व्हॉइस करण्याकरता तुम्ही जेव्हा तुम्हाला स्टेटमेंट दिलं जाईल त्यावेळेला टू बीचं योग्य ते रूप म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी
हे शब्द वापरायचे. आता बघा याचं उत्तर करायचंय. बिगिन द सेंटेन्स नियमानुसार विथ रूल्स अँड रेग्युलेशन. बिगिन द सेंटेन्स विथ ऑब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स. व्हॉट इज ऑब्जेक्ट? अ ग्लास ऑफ वॉटर. ओके. आता इथं मला वापरायचंय am is are according to the form of this given object, whether it is singular or plural. Glass is one, so it is singular. Is, जसं मगाशी सांगितलं की तुम्हाला कोणतंही वाक्य चेंज द व्हायचं करायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी क्रियापदांची 3 रूप माहिती आवश्यक आहेत. मूळ रूप, क्रियापदाचा भूतकाळ आणि क्रियापदाचा तिसरं. दीज आर द बेसिक थिंग्स टू डू चेंज द व्हॉइस. हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. जसं ड्रिंक याचा पास्ट टेन्स आहे ड्रँक, तो आपण इथं वापरणार नाहीये. याचा पास्ट पार्टिसिपल आहे ड्रंक. ड्रिंक, ड्रँक, ड्रंक. अ ग्लास ऑफ वॉटर इज ड्रंक. वाक्यामध्ये जास्ती शब्द कुठले आहेत का? नाहीये. डायरेक्टली बाय. वाक्यातला ऑब्जेक्ट आहे आय, सो दॅट I will be turned into me. या I या कर्त्याची द्वितीय काय आहे? मी. A glass of water is drunk by me. A glass of water is drunk by me. So this is the simple thing of transforming a present tense format, that is a simple present tense, into passive voice. If the given statement of active voice is given into simple present tense, we have to use am is are after the object of the sentence. जर तुम्हाला दिलेलं वाक्य साध्या वर्तमान काळात दिलं असेल तर साध्या वर्तमान काळाचं ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस करता तुम्ही am is are या तिघांपैकी एकाचा उपयोग करणार आहात. त्याचा उपयोग केल्यावर तुम्हाला त्या क्रियापदाचं तिसरं रूप त्या ठिकाणी लिहायचं आणि पुढे जाऊन त्या कर्त्याची द्वितीय करायची. गॉट इट? आता आणखीन काही एक्झाम्पल आपण या ठिकाणी पुन्हा बघू. जस्ट गो थ्रू दिस. पूर्वीच्या 6वीच्या पुस्तकातलं एक वाक्य आहे. धोंडीबा rings धोंडीबा rings the school bell. आता तुमच्या माहिती करता मी त्या शब्दाचे फॉर्म तो रिंग, रँग, रंग. मेन वर्ब रिंग, पास्ट टेन्स रँग, वर्ब ऑफ पास्ट पार्टिसिपल रंग. रिंग, रँग, रंग हे तुमच्या माहिती करता सोयी करता तुम्हाला माहिती म्हणून असं बघा. आता काय रिंग केलं तर उत्तर मिळतं द स्कूल बेल. व्हॉट डज धोंडीबा रिंग? द स्कूल बेल. हु डज रिंग द स्कूल बेल? धोंडीबा. कुणी वाजवली? धोंडीबा. दिस इज सब्जेक्ट. ठीक आहे. आता या ठिकाणी काही लोक म्हणतील की हा रिंग हा शब्द इथं यस प्रत्यय कसा लागला? वी गॉट 12 tenses in English. Major 3 tenses we have only 3. Present tense, past tense and future tense. We got 12 forms of all these things. त्या 12 फॉर्म्स पैकी सिंपल प्रेझेंट टेन्स हा एकमेव काळ असा आहे की ज्याच्यामध्ये वाक्यातला कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी असेल. इफ द गिवन सब्जेक्ट इज थर्ड पर्सन सिंग्युलर, then in simple present tense the verb of the sentence takes yes or es participle. जर दिलेला वाक्यातला कर्ता हा तृतीय पुरुषी एकवचनी असेल तर दिलेल्या क्रियापदाला यस किंवा es प्रत्यय हा त्या ठिकाणी प्रामुख्याने लावावा लागतो. आता बघा रिंग, रँग, रंग हे लक्षात ठेवायचं फक्त. आता कुणी रिंग केलं तर काय रिंग केलं? द स्कूल बेल. कुणी केलं? धोंडीबा. आपल्याला माहितीये की नियमानुसार चेंज द व्हॉइसच्या वाक्याची सुरुवात कर्मानं करावी, कर्मानंतर टू बीचं योग्य ते रूप लिहावं, क्रियापदाचं तिसरं रूप लिहावं, बाय लिहावं आणि कर्त्याचा जर सब्जेक्ट प्रोनाउन दिला असेल सर्वनाम त्याचं द्वितीय करावी किंवा त्या कर्त्याचा त्या ठिकाणी उल्लेख करावा. ठीक आहे. आता काय ऑब्जेक्ट आहे? द स्कूल बेल.
सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे, मला पॅसिव्ह वॉइस करताना या ठिकाणी एम, इज, आर या तिघांपैकी एकाचा उपयोग करायचा आहे. द स्कूल बेल हा एक आहे म्हणून इज. याचा पास्ट पार्टिसिपल रन बाय. बघा स्टेटमेंट काय, धोंडीबा रिंग्स द स्कूल बेल, द स्कूल बेल इज रंग बाय धोंडीबा. आता इथे जादू झाली, धोंडीबा कुठे गेला, शेवटी. इथं कुठं होता, इन द बिगिनिंग. नाउ व्हॉट कम्स इन द बिगिनिंग, ऑब्जेक्ट कम्स इन द बिगिनिंग. ही ऍक्टिव्ह वॉइसची पॅसिव्ह वॉइसची खरी गंमत आहे. ऍक्टिव्ह वॉइस मध्ये कर्ता वाक्यात सुरुवातीला असतो आणि पॅसिव्ह वॉइस मध्ये कर्म म्हणजे ऑब्जेक्ट हे वाक्याच्या सुरुवातीला येतात. हा एवढा एकच फॉर्मॅट सगळ्यांनी कायमचा लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, आता ही सगळी झाली वाक्य. आता ह्याच्याबरोबर तुम्ही एक गोष्ट कायमची लक्षात ठेवायची, ते फळ्यावर मी या ठिकाणी लिहितोय. कोणत्याही साध्या वर्तमान काळाचे पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर करताना टू बी ची रूप म्हणून am, is, are यांचा वापर कर्माच्या कोणत्याही साध्या वर्तमान काळाचे पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर करताना टू बी ची रूपे म्हणून एम, इज, आर यांचा वापर कर्माच्या वचनाप्रमाणे करावा. मगाशी आपण 2 वाक्य बघितली, त्या 2 वाक्याचं आपण ट्रान्सफॉर्मेशन केलं. हा त्याच्यामधला महत्वाचा कंटेंट, तो नोट डाऊन करून घ्या. कोणत्याही साध्या वर्तमान काळाचे पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर करताना टू बी ची रूपे म्हणून एम, इज, आर यांचा वापर कर्माच्या वचनानुसार करावा. म्हणजे तिघांपैकी येतील का, नाही, तिघांपैकी एकच येणार आहे. एक तर आय असेल तर एम येईल, एक वचनी करता असेल तर ही इज येईल, अनेक वचनी असेल तर काय होईल, अनेक वचनी असेल ऑब्जेक्ट असेल तर त्या ठिकाणी काय येईल, आर येईल. ही गोष्ट या ठिकाणी सगळ्या मुलांनी समजून घ्या की हाऊ टू ट्रान्सफॉर्म ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स इनटू पॅसिव्ह फॉर्म. म्हणजे दिलेल्या साध्या वर्तमान काळाचं पॅसिव्ह मध्ये रूपांतर कसं करायचं याच्याकरता ह्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी समजून घ्या. आता तुमच्या प्रॅक्टिस करता म्हणून काही वाक्य आपण या ठिकाणी घेऊ. विराट scores a century. विराट स्कोर्स अ सेंचुरी. या वाक्याचं आपल्याला चेंज द वॉइस करायचंय. वाक्य ऍक्टिव्ह व्हायचं आहे, त्या पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर करून आपल्याला त्या ठिकाणी ते वाक्य पूर्ण करायचंय. I play football every day on the ground. दहावीच्या सगळ्या पोरांना लक्षात ठेवायचं की तुम्हाला उद्या परीक्षेमध्ये जी वाक्य पडणार आहेत ती वाक्य मोस्ट प्रोबॅबली 90% इज ऑफ सिंपल पास्ट टेन्स. ऍक्टिव्ह वॉइस वाला दिला जाईल तो सिंपल पास्ट टेन्सचा असेल तर तुम्हाला त्याचं रूपांतर पॅसिव्ह वॉइस मध्ये करताना काय करतो पुढचा भाग. पण चुकून मागून जर समजा 0.111% जर समजा अशा प्रकारचं सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आलं
तर ते कसं करायचं? आता इथे बघा, व्हॉट डज विराट स्कोर? उत्तर येतं अ सेंचुरी. ऑब्जेक्ट. हु डज स्कोर अ सेंचुरी? विराट. सब्जेक्ट. मूळ शब्द स्कोर हा वर्ब आहे. त्या वर्बला ईडी प्रत्यय नाही किंवा डी प्रत्यय नाही, यस लागलाय, कारण वाक्यातला कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी. लक्षात घ्यायचं, फक्त साध्या वर्तमान काळामध्येच क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागतो. बाकी इतर कुठल्याही काळातील प्रकाराची वाक्यरचना करताना यस किंवा ईएस प्रत्ययाचा वापर केला जात नाही. 12 काळांपैकी एक काळ साधा वर्तमान काळ. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे की साध्या वर्तमान काळाचं जर चेंज द वॉइस करायचं असेल तर एम इज आर वापरायचं आहे. मग आपण काय वापरणार? वाक्य सुरुवात ऑब्जेक्ट आहे अ सेंचुरी इज. आता ह्याचा पास्ट टेन्स काय होतो? स्कोर्ड. पास्ट पार्टिसिपल तेच. अ सेंचुरी इज स्कोर्ड बाय. नाव दिलेलं आहे विराट, त्यातला व्ही कॅपिटल, फुल स्टॉप. अ सेंचुरी इज स्कोर्ड बाय विराट. अ सेंचुरी इज स्कोर्ड बाय विराट. आता जसं मगाशी मी तुम्हाला म्हणतो की वाक्यामध्ये कर्ता, क्रियापद, कर्म, सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट, दिस 3 थिंग्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता इथं तुम्हाला थोडस जरा एक्स्ट्रा बघायला मिळेल. इथं बघा, आय प्ले फुटबॉल. वाक्य ऍक्च्युली पूर्ण झालेलं आहे. आय प्ले फुटबॉल. परंतु ते वाक्य डिफाईन करताना मी रोज फुटबॉल खेळतो, पण कुठे, कधी, कोणत्या वेळेला? तर त्यांनी सांगितलंय एव्हरी डे ऑन द ग्राउंड. सो द हॅबिट इज एक्सप्लेन. एव्हरी डे ऑन द ग्राउंड म्हणजे बघा, व्हॉट डू आय प्ले? फुटबॉल. हा ऑब्जेक्ट आहे फक्त. फुटबॉल दॅट इज द ओनली ऑब्जेक्ट. हु डू प्ले फुटबॉल? आय. सब्जेक्ट. हा झाला वर्ब. सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट. आता तुमच्या दृष्टीने एव्हरी डे ऑन द ग्राउंड, these are mandatory words in the sentence to explain the process or the activity done by the subject of the sentence. तो करता दररोज कोणत्या प्रकारची क्रिया करतोय, प्रोसेस त्या ठिकाणी, ती ऍक्टिव्हिटी जी आहे ती ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेली. आता बघा, अशा वेळेला काय करायचं की जर तुम्हाला एखाद्या वाक्यामध्ये जास्तीचे शब्द पाहायला मिळाले, याच्यात 2 पद्धती आहेत. या 2 पद्धतीपैकी एक पद्धत अशी आहे की बाय लिहून कर्त्याची द्वितीया केली, हे शेवटचे शब्द लिहून टाकायचे. एव्हरी डे ऑन द ग्राउंड, तेही वाक्य करू. आणि दुसऱ्या पद्धत अशी आहे की तुम्ही एखाद्या वाक्याचं ऍक्टिव्हचं पॅसिव्ह वॉइस केलं. पॅसिव्ह वॉइस करताना तुम्ही मुख्य क्रियापदात तिसरं रूप लिहून काढलं की त्याला जोडून ते शब्द लिहून काढायचे आणि बाय लिहून कर्ते द्वितीया करायचे. आता बघा, दोन्ही पद्धती समजून घेऊ. आता फुटबॉल वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स आहे म्हणून इज प्लेड बाय मी एव्हरी डे ऑन द ग्राउंड. दिस इज नंबर 1 मेथड. फुटबॉल इज प्लेड बाय मी एव्हरी डे ऑन द ग्राउंड. आता दुसऱ्या पद्धतीमध्ये मी काय करणार आहे की इथं मी हा जो शब्द आहे त्याच्या पुढे मी लिहिणार नाही. मी काय करणार, या क्रियापदाच्या पुढे जोडणार पहा. म्हणजे फुटबॉल इज प्लेड एव्हरी डे ऑन द ग्राउंड बाय मी. These are the 2 things that where you have to add the extra words except subject, verb, object. कर्ता, क्रियापद, कर्म या तिघांपेक्षा अधिक शब्दांचा भरणा जर वाक्यामध्ये दिलेला असेल तर तो वाक्यामध्ये असणारा भरणा हा एक तर तुम्ही पहिल्यांदा कर्म लिहा, टू बीचे योग्य ते रूप वापरा, क्रियापदाचे रूप वापरा, बाय लिहा, करता जर सर्वनाम द्वितीया करा आणि त्याला जोडून ते जास्त शब्द लिहा. दुसरी पद्धत अशी आहे की तुम्ही क्रियापदाचं तिसरं रूप लिहिलं की त्याला जोडून ते जास्त शब्द लिहून काढा. म्हणजे बघा, फुटबॉल इज प्लेड एव्हरी डे
on the ground by me, or football is played by me every day on the ground. So यातली कुठलीही पद्धत तुम्ही वापरा, both things are correct. म्हणजे हे तुम्हाला फक्त तुमच्या माहिती करता एक्स्ट्रा ऍडिशन म्हणून तुम्हाला सांगितलेले. ओके, सो वी डन विथ द सिंपल प्रेझेंट टेन्स. नाउ लेट्स टॉक अबाउट द सिंपल पास्ट टेन्स. आता पास्ट टेन्सचे 4 प्रकार सगळ्यांना माहिती आहे. त्यापैकी पहिला सिंपल पास्ट टेन्सचा जर तुम्हाला ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य दिलं असेल त्याचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर कसं करणार, फॉर्म्युलाचं आपण करू. इथं तुम्हाला ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य दिलंय. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये काय येणार आहे, पहिल्यांदा सब्जेक्ट येणार आहे, त्यानंतर व्हीपी म्हणजे वर्ब ऑफ पास्ट टेन्स येईल आणि सर्वात शेवटी येईल ऑब्जेक्ट. दिस इज अ सेंटेन्स कन्स्ट्रक्शन फॉर्म्युला ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स. लक्षात घ्यायचं की या क्रियापदाच्या अगोदर वॉज, वेअर, हॅड काही वापरला जात नाही. जसं सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण एम, इज, आर, हॅव, हॅज काही वापरलेलं नव्हतं. ते लक्षात घ्यायचं की जर समजा एम, इज, आर, हॅव, हॅज काही वापर नाही तर ओळखून काय घ्यायचं, दिलेलं वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. तसंच एखाद्या वाक्यामध्ये वॉज, वेअर, हॅड दिलं नसेल पण क्रियापदाचं पास्ट टेन्स दिलं असेल तर ओळखून घ्यायचं की ते वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. जेव्हा तुम्ही कोणत्याही सिंपल प्रेझेंट टेन्सचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कन्व्हर्जन करता त्यावेळेला तुम्ही वाक्यात सुरुवातीला वापरणार ऑब्जेक्ट, त्यानंतर टू बी चे योग्य ते रूप वापरणार तुम्ही वॉज किंवा वेअर, त्यानंतर तुम्ही क्रियापदास लिहिणार पीपी आणि त्यानंतर तुम्ही लिहिणार बाय आणि त्यानंतर जो काही सब्जेक्ट दिला असेल त्या सब्जेक्टचं नाव किंवा त्याचा सेकंड फॉर्म तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन पूर्ण करावयाचा आहे. बघा म्हणजे काय की तुम्ही सब्जेक्ट, वर्ब, वर्ब ऑफ पास्ट टेन्स प्लस ऑब्जेक्ट म्हणजे कर्ता अधिक क्रियापदाचा भूतकाळ अधिक कर्म अशा प्रकारचं ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य जर दिलं असेल त्याचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर करताना मूळ वाक्यामध्ये क्रियापदाचा भूतकाळ दिलेला आहे म्हणून आपण त्या ठिकाणी वॉज आणि वेअर वापरणार आणि त्यानंतर क्रियापदाचं आपण तिसरं रूप त्या ठिकाणी वापरणार. आता बऱ्याच लोकांच्या मनामध्ये एक शंका अशी येईल की हे सगळी जी क्रियापद आहेत, नंबर ऑफ वर्ब्स आर देअर, हा where do we get their forms. कुठल्याही एखाद्या चांगल्या ग्रामरच्या पुस्तकामध्ये तुम्हाला कर्ता, क्रियापद क्रियापद त्याचं भूतकाळी रूप आणि क्रियापदात तिसरं रूप याची माहिती तुम्हाला कुठलाही त्याच्यामध्ये तुम्हाला एक टेबल दिला जाईल की या प्रकारच्या क्रियापदाचं ही रूप आहेत. म्हणजे ती थोडक्यात जर तुम्हाला ती मिळाली तर वेल अँड गुड, नाही मिळाली तर तुमचे जे काही इंग्रजी शिक्षक असतील त्यांच्याकडनं ती यादी घ्या. आपल्याला फार काही शब्दांची, मोठ्या शब्दांची गरज पडत नाही. त्याच्यामुळं असे जेवढे शब्द तुमच्या 10वीच्या पुस्तकामध्ये आहेत तेच वाक्य तुम्हाला परीक्षेमध्ये येणार आहेत आणि त्या वाक्यामधलं क्रियापद कोणतं हे तुम्हाला माहिती असतं. आणि जर समजा डी किंवा ईडी लागलेला शब्द पाहायला मिळाला तर आपले सोन्याहून आपल्याला पिवळा कंटेंट त्या ठिकाणी मिळतोय. कारण की फार विचार करायचा नाही, कारण की कुठल्याही क्रियापदाचा भूतकाळ ईडी किंवा डी लागून झाला तर त्याचं रूप नेहमी तेच राहतं. या उलट अशी काही क्रियापद आहेत की ज्यांचा भूतकाळ होण्याकरता या प्रत्ययांची गरज पडत नाही. त्यांचा फॉर्मॅट हा वेगळ्या पद्धतीने म्हणजे त्यांचा वर्ब ऑफ पास्ट टेन्स वेगळा येतो, पास्ट पार्टिसिपल वेगळं येतं. म्हणजे मूळ क्रियापद, क्रियापदाचा भूतकाळ आणि क्रियापदाचं हे डेफिनेटली डिफरंट आहे. उदाहरण पहा, कम, केम, कम, पे, पेड, पेड, से, सेड, सेड, गिव्ह, गेव, गिवन हे जे शब्द आहेत जे इरेग्युलर वर्ब्स मध्ये येतात तशा शब्दांची एक यादी तुमच्याकडे तयार ठेवा आणि ती तुम्ही वारंवार वाचत चला की तुम्हाला ती गोष्ट कळून चुकेल. कारण की हा चेंज व्हायचा हा प्रश्न जो आहे तो प्रश्न तुम्हाला इतका सोपा आहे की तुम्हाला सहजासहजी 1 मार्क त्या ठिकाणी पडतोय. त्याचं कारण असं आहे की ज्याला हे बेसिक ऑपरेशन्स कळाले की वाक्य जर साध्या वर्तमान काळात असेल तर एम, इज, आर वापरायचे, वाक्य जर साध्या भूतकाळातलं असेल तर वॉज, वेअर वापरायचे. पण ही ओळखायची पद्धत कोणती की त्या क्रियापदाच्या अगोदर काय दिलं ते बघा. जर तिथं क्रियापदाचं मूळ रूप वापरलं असेल तुम्ही डेफिनेट ओळखे सिंपल प्रेझेंट टेन्स वाक्य एम, इज, आर. इथं क्रियापदाचा भूतकाळ दिलाय तर ओळखून घ्यायचंय सिंपल प्रेझेंट पास्ट टेन्स वाक्य आपल्याला वॉज, वेअर वापरायचे. म्हणजे कुठल्याही पास्ट टेन्सचं
जर तुम्हाला सब्जेक्ट वर्ब पास्ट टेन्स प्लस ऑब्जेक्ट अशा प्रकारची वाक्यरचना पाहायला मिळाली तर तुम्ही त्याचं ट्रान्सफॉर्मेशन जेव्हा पॅसिव्ह वॉइस मध्ये कराल त्यावेळेला ऑब्जेक्ट वॉज किंवा वेअर प्लस पास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापद स्वरूप बाय लिहायचं आहे. करता असेल तर करता करा, नाहीतर त्या सर्वनामाची द्वितीया त्या ठिकाणी लिहायची. आता हा कंटेंट आपण एक्झाम्पलच्या साह्यानं समजून घेऊ. शंकर scolded गौरी. शंकर स्कोल्डेड गौरी. वाक्य एका झटक्यामध्ये बघितलं, वाक्यामध्ये फक्त 3च शब्द आहेत. शंकर स्कोल्डेड गौरी. आता काय स्कोल्ड केलं म्हणजे कुणाला स्कोल्ड केलं तर गौरीला. हा ऑब्जेक्ट आहे. कोणी स्कोल्ड केलं तर शंकर हा वाक्यातला सब्जेक्ट आहे. आता इथं स्कोल्ड हे मूळ रूप आहे, इथं पास्ट टेन्स दिलाय म्हणजे काय व्हीपी. बघा सब्जेक्ट वर्ब ऑफ पास्ट टेन्स प्लस ऑब्जेक्ट, सब्जेक्ट प्लस वर्ब ऑफ पास्ट टेन्स प्लस ऑब्जेक्ट. आता ह्या वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट दिलाय, ऍक्टिव्ह वॉइसचं वाक्य आहे. जर पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर करायचंय, पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर करायचंय म्हणून गौरी हा वाक्यातला जो काही कंटेंट आहे, जो ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट वाक्याच्या सुरुवातीला आपण लिहितोय. आता गौरी हे हा ऑब्जेक्ट हे कर्म एक वचनी आहे म्हणून आपण वॉज किंवा वेअर पैकी वॉज वापरणार आहोत. या ठिकाणी स्कोल्ड हा शब्द आहे, त्याचा भूतकाळ ईडी लागून झालाय. ज्या क्रियापदाचा भूतकाळ डी किंवा ईडी लागून होतो त्याचं तिसरं रूप नेहमी तेच राहतं म्हणून गौरी वॉज स्कोल्डेड. जास्तीचा एकही शब्द नाहीये त्यामुळं क्रियापदाच्या तिसरं रूपांतर काय जोडण्याची गरज नाही. डायरेक्ट बाय लिहा आणि जो वाक्यातलं जे काही तुम्हाला सब्जेक्ट आहे ते नाऊन दिलंय शंकर म्हणून ते वाक्य असल्या गौरी वॉज स्कोल्डेड बाय शंकर. गौरी वॉज स्कोल्डेड बाय शंकर. दिस मच इझी. हे इतकं सोपं आहे. फक्त तुम्हाला ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करताना काय करायचं हे कळलं पाहिजे. पण आता हीच पद्धत उलट्या पद्धतीने कशी करायची तर तुम्ही इथं गौरी वॉज स्कोल्डेड बाय शंकर, जास्ती शब्द काय वॉज आणि बाय, याचं मूळ रूप काय शंकर स्कोल्डेड गौरी. हे एकदा प्रॅक्टिस तुमची झाली की तुम्हाला ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करणं तर जमणारच आहे, पण पॅसिव्हचं ऍक्टिव्ह करताना काय करायचं तेही आपण नंतरच्या काही तासांमध्ये बघून घेऊ. ठीक आहे. हे एकदा तुम्ही बघितलं असेल तर ते एकदा लिहून घ्या. आणि आता पुढचा काही 2-4 वाक्य जे 2-4 वाक्य आपण या ठिकाणी बघू. तुम्हाला एक वाक्य दिले, द किंग ऑफ विजयवाडा इरेक्टेड द विक्ट्री टोम इन द टाउन. द किंग ऑफ विजयवाडा इरेक्टेड द विक्ट्री टोम इन द टाउन. आता हे वाक्य तुम्हाला करण्याकरता दिलेलं आहे. तर सर्वात पहिल्यांदा बेसिक ऑपरेशन आपल्या डोक्यात चालू झालं पाहिजे की या वाक्यातलं क्रियापद कोणतं आहे. ते आहे इरेक्ट. पास्ट टेन्स दिलेला आहे इरेक्टेड म्हणजे बघा काय इरेक्ट केलं द विक्ट्री टोम हा झाला ऑब्जेक्ट. कोणी केलं इरेक्ट तर द किंग ऑफ विजयवाडा हा झाला सब्जेक्ट. इथं ईडी लागलंय म्हणजे हे व्हीपी. कळलं म्हणजे इथं ते वॉज वेअर काय वापरलेलं नाही, हॅव हॅज सॉरी हॅड काय वापरलेलं नाहीये. सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य आहे. आता इथं जास्ती शब्द कोणते आहेत इन द टाउन. मगाशी सांगितल्या पद्धतीनं एक तर क्रियापदाच्या तिसऱ्या रूपानंतर किंवा बाय लिहून करते द्वितीय जेव्हा तुम्ही करताय तेव्हा त्याला जोडून लिहा, नाहीतर कुठल्याही पद्धतीने तुम्ही ते वाक्य केलं ते बरोबर आहे. आता याचं उत्तर कसं येईल पहा. द विक्ट्री टोम वॉज वापरायचे, एकच आहे टोम म्हणून वॉज. पास्ट टेन्स होतो त्याचा इरेक्टेड, पास्ट पार्टिसिपल तेच इरेक्टेड
in the town by the king of Vijayawada. The king of Vijayawada erected the victory tomb in the town. The victory tomb was erected in the town by the king of Vijayawada. म्हणजे आजच्या या तासाला आपण बेसिकली फक्त प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स अशा प्रकारच्या फॉर्मॅट मधली ऍक्टिव्ह वॉइसची वाक्य दिली असतील तर ती पॅसिव्ह वॉइस मध्ये काय करताना काय करावं लागतं त्याचे काही बेसिक ऑपरेशन्स आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केले. किंबहुना आपण असं म्हणू की सोप्यातली सोपी पद्धत हाऊ टू आयडेंटिफाय ऑब्जेक्ट अँड सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स. Once you get object and the subject of sentence, you will get the idea clearly whether the given statement is of active voice or passive voice. According to that, we have to do the further operations regarding to frame a perfect sentence into the particular format. दिलेल्या वाक्याचं त्या पद्धतीने जो काही फॉर्मॅट तुम्हाला करण्याकरता सांगितलाय त्याच्यामध्ये रूपांतर करणं आपल्याला सोयीचं जातं. आता या ठिकाणी दोन गोष्टी आपण बघितल्या की जर समजा क्रियापदाचं मूळ रूप आणि क्रियापदाचा भूतकाळ दिला असेल तर त्याच्या आधी काय आहे ते आयडेंटिफाय करा. की जर समजा क्रियापदाच्या रूपाच्या अगोदर एम इज आर हॅव हॅज दिलं नसेल तर ओळखून घ्यायचं सिंपल प्रेझेंट टेन्स वाक्य. हे लक्षात ठेवा. इफ any not a single auxiliary verb of present form am is are was were am is are have has is not mentioned before the main verb, it means that the given statement is of simple present tense. But if in a sentence it is clearly mentioned the past tense of the verb and before it not a single auxiliary verb like was, were and had is used before it, it means that the given statement is of simple past tense. मग अशा सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स जेव्हा तुम्ही ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस करता तेव्हा सिंपल प्रेझेंट टेन्स बरोबर तुम्ही एम इज आर आणि सिंपल पास्ट टेन्स बरोबर वॉज आणि वेअर याचा उपयोग या ठिकाणी करणार आहात हे लक्षात ठेवा. आता तुम्हाला काही जी वाक्य परीक्षेमध्ये येतात ती वाक्य कशा पद्धतीने असतात ते तुम्हाला सांगतो. उद्याच्या परीक्षेमध्ये 10वीच्या परीक्षेमध्ये तुम्हाला हे वाक्य दिलं जाईल आणि एक सूचना या ठिकाणी असणार आहे बिगिन द सेंटेन्स द पॅन. तुम्हाला
ब्रॅकेटमध्ये जी सूचना दिली ती सूचना पहिल्यांदा लक्षात घ्यायची. बिगिन द सेंटेन्स विथ दिस असं मिळालं तर ओळखून घ्यायचं हे तुम्हाला व्हॉइसचं वाक्य आहे. मग ते कोणत्या व्हॉइसचं डिसाईड करताना काय डस्ट केलं, द पॅन. कोणी डस्ट केलं, नथू. कोणी म्हणजे द सेंटेन्स बिगिन्स विथ subject. It means that the given statement is of active voice and that active voice should be transformed into passive voice. आता या ठिकाणी पुन्हा आपण बघतोय की या ठिकाणी मूळ शब्द आहे क्रियापदाचा डस्ट, त्याला ईडी लागलाय म्हणजे पास्ट टेन्स दिलाय. क्रियापदाचा भूतकाळ दिलाय, त्याच्या अगोदर वॉज, वेअर, हॅड असलं काही वापरलेलं आहे म्हणजे सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य. ह्याचं जेव्हा तुम्ही ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कराल तेव्हा तुम्ही वॉज किंवा वेअर वापरणार आहे, या क्रियापदाचे स्वरूप वापरणार, डस्टेड ते कायम राहील आणि बाय लिहून कर्त्याचं नाव किंवा द्वितीय तुम्ही लिहिणार आहात. बघा, नथू इज डस्टेड बाय द पॅन. चुकलेले वाक्य इथं, कारण मूळचं वाक्यामध्ये इज त्या ठिकाणी लिहिले त्यांनी, इथं सिंपल पास्ट टेन्स वाक्य इथं वॉज हे अपेक्षित आहे. आता द पॅन वॉज डस्टेड बाय नथू, इथं वॉज आणि पास्ट पार्टिसिपल दिलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की आपलं हे वाक्य हे उत्तर आहे. आपलं उत्तर कोणतं करेक्ट? द पॅन वॉज डस्टेड बाय नाथू. आता या ठिकाणी द पॅन इज डस्टेड बाय नाथू, इथं पण पुन्हा ती चूक इज वापरलेला आहे, त्यामुळं सिंपल पास्ट लागू होत नाही. द पॅन वॉज डस्टिंग हे पण वाक्य चुकलेलं आहे. आता तुम्हाला ऑलरेडी हे 4 ऑप्शन्स देऊन तुम्हाला योग्य उत्तर लिहिण्याकरता सांगतात. म्हणजे तुम्हाला बोर्ड तुम्हाला 1 मार्क असाच देतं की फक्त तुम्हाला त्या ठिकाणी आयडेंटिफाय करायचंय की ह्या वाक्याचं परफेक्ट उत्तर या ऑप्शन मधनं कोणतं आहे. मग हे उत्तर कुणाला कळणार आहे की ज्या माणसाचं बेसिक पक्क आहे. बेसिक कोणतं की त्याला वाक्यातला कर्म कळतं, त्याला वाक्यातला कर्ता कळतो, त्याला वाक्यातलं क्रियापद, त्याचं भूतकाळ आणि त्याचा पास्ट पार्टिसिपल ज्याला माहिती आहे त्या माणसाला. मग ह्या वाक्यामध्ये आपण बघितलं सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स. म्हणजे प्रेझेंट टेन्स मध्ये, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये फक्त क्रियापदाचं मूळ रूप येतं आणि सिंपल पास्ट मध्ये क्रियापदाचं भूतकाळी रूप वापरलं जातं. हे सिंपल पास्ट टेन्स वाक्य. वॉज वेअर वापरायचे म्हणून द पॅन ऑब्जेक्ट आहे, वॉज याचा पास्ट डस्टेड बाय नाथू, संपलं. तुम्हाला फक्त परीक्षेमध्ये ते वाक्य लिहायचं आहे आणि त्याचं हे उत्तर तुम्हाला त्यातला ऑप्शन जो आहे तो 1 नंबरचा, 2 नंबरचा, 3 नंबरचा, तो ऑप्शनचा नंबर टाका आणि ते वाक्य पूर्ण लिहून काढा. नुसता नंबर लिहू नका. ठीक आहे. आजच्या या तासामध्ये तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स याचा जो बेसिक जो म्हणजे कंटेंट आहे, हाऊ टू ट्रान्सफॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट ऑफ ऍक्टिव्ह व्हॉइस इनटू पॅसिव्ह व्हॉइस, दॅट आय ट्राय टू एक्सप्लेन इन अ शॉर्ट. खूप कमी कालावधीत, खूप कमी वेळामध्ये तुम्हाला हा कंटेंट समजावण्याचा प्रयत्न केला. उद्याच्या तासिकेमध्ये किंवा व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस आणि परफेक्ट टेन्स जे आहेत दोन्ही प्रेझेंट आणि पास्ट याचं चेंज द व्हॉइस बघणार आहोत. तोपर्यंत मला रजा द्या. आपण पुढच्या तासाला नक्की या ठिकाणी भेटू. थँक्यू व्हेरी मच.